ऑनलाईन गुंतवणुकीच्या नावाखाली कोट्यवधी रुपयांची फसवणूक करणाऱ्या रॅकेटचा नागपूर आर्थिक गुन्हे शाखा आणि सायबर पोलिसांनी पर्दाफाश केला. फ्री कॉईन आणि मर्चंट कॉईन या योजनांद्वारे अवघ्या 100 दिवसांमध्ये मोठा परतावा देण्याचं आमिष दाखवत हजारो गुंतवणूकदारांची फसवणूक करण्यात आली. या प्रकरणात 2 आरोपींना अटक करण्यात आली असून आतापर्यंत 15.5 कोटी रुपयांच्या घोटाळ्याचा उलगडा झाला आहे. या प्रकरणाचा उलगडा तक्रारदार रीमा घोष यांनी आर्थिक गुन्हे शाखेकडे दिलेल्या तक्रारीनंतर झाला. तक्रारीनुसार त्यांच्या घरी काम करणाऱ्या महिलेच्या माध्यमातून त्यांच्या एका एजंटशी ओळख झाली. संबंधित एजंटनं ऑनलाईन गुंतवणुकीवर भरघोस परतावा मिळण्याचं आमिष दाखवलं. सुरुवातीला 5,000 रुपयांची गुंतवणूक करून त्यांना परतावा देण्यात आला आणि त्यांचा विश्वास संपादन करण्यात आला. त्यानंतर सुमारे 2,25,000 रुपयांची गुंतवणूक करून घेण्यात आली. मात्र ही रक्कम परत न मिळाल्यानं फसवणुकीचा प्रकार उघडकीला आला. या तपासादरम्यान आरोपी एजंट मेहुल दीक्षित आणि कंपनी संचालक राकेश कुमार मोहलाल गर्ग उर्फ राकेश अग्रवाल हे CLBP सिस्टीम प्रायव्हेट लिमिटेड कंपनीच्या माध्यमातून फ्री कॉईन आणि मर्चंट कॉईन नावाच्या गुंतवणूक योजना चालवत असल्याचं निष्पन्न झालंय. या योजनांमध्ये गुंतवणूकदारांना अवघ्या 100 दिवसात निश्चित परतावा आणि अनेक पटींनी नफा मिळण्याचं आश्वासन दिलं जात होतं. पोलिसांच्या माहितीनुसार या नेटवर्कशी देशभरातील 31,000हून अधिक लोक जोडले गेले होते. आरोपींनी सुमारे 15,50,00,000 रुपयांची रक्कम जमा केली आहे. नागपुरातही सुमारे 600 जणांना या योजनेत सहभागी करण्यात आलं होतं. सुरुवातीला काही गुंतवणूकदारांना पैसे परत करून विश्वास निर्माण करण्यात आला. मात्र नंतर मोठ्या प्रमाणात गुंतवणूकदारांची रक्कम अडकवण्यात आली. इसमें बोला गया था कि 4,000 छोड़ के आप सारे पैसे निकाल सकते हैं. मतलब पैसे क्या निकाल सकते हैं, ये कुछ भी नहीं निकलेगा. इनका ये था कि जो पैसे आके जमा होंगे ये वापस आपको मिलने वाले नहीं है. इन्होंने गाइड गलत किया. इन्होंने बोला कुछ, बाद में हुआ कुछ. ये पैसा निकालने के लिए बहुत लेंथी प्रोसेस है. ये आपको कॉइन बेचो, ये करो, वो करो, ये सब चीज़ें हैं. ये सब चीटिंग है इन्होंने. और यहाँ तक कि जो ये यहाँ का जो आरोपी है उसकी वाइफ मैट रही है इनके यहाँ, रीमा घोष के यहाँ. इनको 6 महीना के राशन, इसको टीबी हुआ था इसकी वाइफ को, उसका इलाज कराया. इसके बच्चे लोग को कपड़े, उनको सब पता. उनको वाइफ को बुलाइए, सब पता लग जाएगा. तांत्रिक आणि बँक व्यवहारांच्या तपासाच्या आधारे नागपूर येथील मेहुल शिवाजी दीक्षित याला अटक करण्यात आली. तर या प्रकरणातील मुख्य आरोपी राकेश गर्ग याला चंदीगड इथून ताब्यात घेण्यात आलं. पोलिसांनी आरोपींची बँक खाती गोठवून आतापर्यंत 2,10,00,000 रुपयांची रक्कम जप्त केली आहे. या आर्थिक फसवणूक प्रकरणात आणखी काही व्यक्तींचा सहभाग असल्याचा संशय असून त्या दृष्टीनं सखोल तपास सुरू आहे. जो मेन एक्यूज है वो चंडीगढ़ में बैठ के वो इस तरह से कर रहा है, अपने मेंबर्स बढ़ाया जा रहा है, परंतु इसमें जो लोग इन्वेस्ट कर रहे हैं उनको पैसा अपना वापस नहीं मिल रहा है. परंतु उनके जो अकाउंट्स हैं उसमें अकाउंट्स में जो उनके नंबर ऑफ कॉइन्स जो हैं जो वो बढ़ते जा रहे हैं. तो इसमें लोगों को ऐसा लगता था कि मेरा जो है पैसा बढ़ रहा है, परंतु जो वो पैसा मांगने जाएंगे तो उसको पैसा उसमें वापस नहीं मिल रहा. तो ये जो है एक पैन इंडिया फ्रॉड है जो अभी तक हमको नज़र आया है इसमें. और लगभग 30,000 इसके मेंबर्स जो अभी तक हमें नज़र आए उसमें वो हैं. और यहाँ के भी लगभग 600 के करीब जो है इसमें मेंबर्स बने हैं जो कि फंसे हैं इसके अंदर.